चला तर मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयाची एक प्रश्नपत्रिका घेणार आहोत. 30 प्रश्न आपण घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 2021 ची आहे आणि तेव्हा या प्रकारचे प्रश्न येत होते. इतर पर्यायामधून आणि याच पर्यायामधून काही प्रश्न आपल्याला या टीईटीला सुद्धा येऊ शकतात, म्हणून ही आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. त्यामधील प्रश्न पहिला आहे, मैदान नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर यामध्ये पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिसा राज्याचा पश्चिम भाग याला मैदान म्हटलं जातं. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर महानदीच्या खोऱ्यातील छत्तीसगडचा मध्य भाग आणि ओडिशाचा पश्चिमेकडील डोंगराळ भागाला लागून असलेला सखल प्रदेश छत्तीसगडचे मैदान म्हणून ओळखला जातो. आता इथेच सोबत कर्नाटक व पूर्वेकडील भाग हे प्रामुख्याने पठारी व डोंगराळ प्रदेश आहेत. त्याच्यामुळे कर्नाटकचा सुद्धा काही भाग म्हणजे कर्नाटकचे पठार सुद्धा मैदानीच आहे. परंतु इथे आपल्याला पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, सखोल शेती या प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? सखोल शेती. तर यामध्ये फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 2. ब काय आहे? मनुष्यबळ व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर. आणि क काय आहे? मर्यादित यांत्रिकीकरण. म्हणजे सखोल शेती. सखोल शेती जमिनीचे क्षेत्र लहान असल्याने मनुष्यबळ व प्राण्यांचा सर्वाधिक वापर केला जातो आणि यांत्रिकीकरण मर्यादित असते. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, गुजरातच्या सीमेशी लागून संलग्नच महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? गुजरातच्या सीमेशी लागून तर कोणता आहे? बरोबर, नंदुरबार, धुळे हे गुजरातच्या सीमेला लागून आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीवर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागून आहेत. परंतु आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये नंदुरबार, धुळे हा गट आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मासे, मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती? विसंगत बाब. तर येथे विसंगत बाब जे आहे पर्याय क्रमांक 3 आहे. कारण हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते तर नसते. ते मास्याचं हृदय हे 2च कप्प्यांनी बनलेलं असते, एक कर्णिका व एक जवनिका. आता इथे काही मासे दीर्घायू असतात हे बरोबर आहे, काही मासे अल्पायुष्य असतात हे पण बरोबर आहे. शरीराचं तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते हे पण बरोबर आहे. म्हणजे विसंगत काय? फक्त पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा, संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? संपर्काने होणारे रोग. तर इथे पर्याय क्रमांक 4, खरूज, इसब, गचकर्ण हे संपर्कजन्य रोग आहेत. तर वर दिलेले ॲनिमिया म्हणजे काय? लोहाच्या कमतरतेमुळे. स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे. युरेमिया म्हणजे किडनी निकामी झाल्यामुळे होते. त्यानंतर गलगंड कसा? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे. प्रश्न 6वा, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मिल या नावाने प्रचलित काय आहे? तर बोन मिल म्हणजे काय? हाडांचा चुरा. यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने याचा सेंद्रिय खत म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 1 खत. प्रश्न पुढचा आहे 7वा, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? तर तो कोणता घटक आहे? तर ते आहे प्रथिने. पर्याय क्रमांक 4 म्हणजे प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्सला शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हटले जाते. नवीन पेशींची निर्मिती आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची मुख्य गरज असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. आता इथे पिष्टमय पदार्थ आणि मेद हे काय करतात? हे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. तर जीवनसत्वाचं काम काय? मुख्य रोगांपासून संरक्षण करणे. प्रश्न 8वा आहे, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते? ते करतात रक्तबिंबिका, अर्थात त्याला आपण प्लेटलेट्स. बरेचदा आपल्याला इंग्लिश कळते विज्ञानाच्या भाषेत. तर त्यानंतर प्लेटलेट्स शरीराला जखम झाल्यावर रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत या पेशी मुख्य भूमिका बजावतात, म्हणजेच ब्लड क्लोटिंग. तर पहिला जर विचारला रक्तकेशिका या अत्यंत बारीक रक्तवाहिन्या आहेत. तर रक्तलसिका हा रोगप्रतिकारक यंत्रणेचा भाग आहे. प्रश्न 9वा आहे, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणकोणते आहेत? तर याचं उत्तर अ आणि ब.
वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण हे दोन्ही घटक कारणीभूत आहेत. सूर्यप्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा हवेतील सूक्ष्म कणामुळे निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरीकरण सर्वाधिक होते, म्हणूनच आकाश निळे दिसते. हे दोन्ही घटक यासाठी आवश्यक असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. प्रश्न 10 आहे, सर्वसाधारणपणे धातू रिकामी जागा नसतात. तर धातू कसे कसे नसतात, तर ठिसूळ नसतात. धातू ठिसूळ नसतात. धातू हे मजबूत आणि कठीण असतात, ते ठिसूळ नसतात. अपवाद जर पाहिला फक्त बिस्मथ. ठिसूळपणा हा प्रामुख्याने अधातूंचा नॉन मेटल्सचा गुणधर्म आहे. उदाहरणार्थ कोळसा, सल्फर हे कसे असतात, हे ठिसूळ असतात. प्रश्न 11, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन पर्याय निवडा. कारण आणि परिणाम. कारण काय, पाणी हे संयोग आहे, त्याचा परिणाम पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. कारण आणि परिणामावर आपल्याला काय करायचं, आता पर्याय निवडायचे आहेत. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर पाहूया आपण. पाणी H2O हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगापासून बनलेले संयोग आहे. हे विधान पूर्णपणे सत्य आहे, बरोबर. मग परिणाम काय त्याचा, संयोगाचे गुणधर्म हे त्याच्या घटक मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण पाणी आग विझवते. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब योग्य. पुढचा प्रश्न आहे, परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्नसाखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात. तर इथे काय होतं, विघटक जसं की जीवाणू आणि कवक मृत सेंद्रिय अवशेषावर पाचकरस सोडतात आणि त्यातून तयार झालेले रसाकर्षण प्रक्रियेद्वारे शोषून घेतात व जटिल घटकांचे साध्या अजैविक घटकात रूपांतर करतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13 आहे, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता. भारताच्या संदर्भाने तर प्राचीन कालखंड जो आहे तर पर्याय क्रमांक 2 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत प्राचीन इतिहासाचा कालखंड भारताच्या संदर्भाने मानला जातो. प्रश्न 14 आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती. तर विधाने आहेत, हडप्पा संस्कृतीत सिंधू संस्कृती असेही म्हणतात, म्हणजे हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असे म्हणतात, बरोबर आहे. हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणांच्या आयुष्यामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तिसरं क आहे, हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत, हे पण बरोबर आहे. म्हणजेच तीनही वाक्य बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे तुम्हाला दिसत नसेल पण अ ब आणि क, अ ब आणि क तिन्ही विधाने बरोबर आहेत, हे पर्याय क्रमांक 4 आहे, खाली दबलेलं आहे थोडंसं. प्रश्न 15, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. तर पाठ्यपुस्तकानुसार दिलेल्यानुसार निअँडरथल मॅन मानव हा बुद्धिमान मानव उत्क्रांतीच्या टप्प्यातील समजला जातो किंवा ओळखला जातो. प्रश्न 16, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता. तर याचं उत्तर आहे म्हैसूर आणि मदुराई. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या बेळगाव, कारवार, धारवाड तसेच जिंजी आणि वेल्लोर हे तामिळनाडूतील पर्यंतचा भाग जो आहे स्वराज्यात किंवा प्रभावाखाली आला होता, परंतु दक्षिणेतील मदुराई आणि म्हैसूरचे मुख्य राज्य थेट शिवकाळात स्वराज्याचा भाग बनलेले नव्हते. तेथे कोण होतं, तर नायक राजे आणि ओडेयार घराण्याचे राज्य होते. ओडेयार या घराण्याचे राज्य होते. प्रश्न 17 आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली. तर ती काव्यरचना केलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. जागतिक कीर्तीचे कवी जे रवींद्रनाथ टागोर आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवाजी उत्सव ही प्रसिद्ध बंगाली कविता लिहिली आहे. यात महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि देशाला उद्देशून केलेल्या आव्हानाचा प्रसंग कल्पित केलेला आहे. कोणी, रवींद्रनाथ टागोरांनी. पुढचा प्रश्न, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले. अर्थात हे 17वे शतक, पर्याय क्रमांक 3. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 ते 58
च्या सुमारास कल्याण भिवंडी जिंकून जहाजे बांधण्यास सुरुवात केली आणि हे 17वे शतक होते. महाराजांनी युरोपीय सत्ता आणि सिद्धीचा प्रतिकार करण्यासाठी स्वतंत्र आरमार उभारले, म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक सुद्धा मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरी, समर्थ रामदास आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह. तर हा आपल्याला सहसंबंध जोडायचा आहे. हा सहसंबंध व्यक्ती व त्यांचे जन्मस्थान यावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, तर शिवनेरीवर झाला. तर समर्थांचा जन्म जो आहे तो कुठे झाला, अर्थात समर्थ रामदास स्वामींचा जन्म, तर त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता. 20वा, शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत. मदारी मेहतर, कान्होजी जेदे, प्रतापराव गुजर की बाजी घोरपडे कोणाचा दाखला देणार नाहीत. तर हे तीनही आपल्या स्वराज्याशी काम करणारे, स्वराज्यात काम करणारे कट्टर मावळे होते. परंतु बाजी घोरपडे हा पर्याय आपल्या बरोबर आहे. हे मुधळचे जहागीरदार असून ते होते आणि आदिलशाहीचे सरदार होते. त्यांनी शहाजी राजांना कैद करण्याची भूमिका बजावली होती आणि ते शिवरायांचे विरोधक होते, त्यामुळे त्यांचा दाखला इथे देता येणार नाही. प्रश्न 21वा, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? बारगीर, तर हे आहे घोडदळाशी संबंधित. पर्याय क्रमांक 1. तर शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळात 2 प्रकारचे सैनिक होते असतात, म्हणजे बारगीर ज्यांना सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात, आणि दुसरं शिलेदार ज्यांचे स्वतःचे घोडे आणि हत्यारे असत. त्यामुळे बारगीर हे पद घोडदळाशी संबंधित आहे. प्रश्न 22वा, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर येथे आपण विचार जर केला तर 1, 2, 3 हे मूलभूत अधिकार आहेत, परंतु मतदानाचा अधिकार जो आहे हा मूलभूत अधिकार नाही. हा अधिकार संविधानाच्या कलम 326 नुसार एक वैधानिक किंवा राजकीय अधिकार आहे, म्हणून तो मूलभूत अधिकार नाही. प्रश्न 23वा, किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते? 15 ते 45, तर ते असते नगर परिषदमध्ये. महाराष्ट्रातील लहान नागरी भागांसाठी असणाऱ्या नगर परिषदेची सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान 17 ते कमाल 65च्या दरम्यान बदलते. मात्र जुन्या आणि ठराविक नियमानुसार लहान नगर परिषदामध्ये ती 15 ते 45च्या दरम्यान असायची. प्रश्न 24वा, खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती? राज्यपालाशी संबंधित विसंगत, तर राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. राज्यातील कार्यकारी मंडळात यांचा समावेश नसतो. पुढचा प्रश्न, तंतुमय पदार्थ नसणारा पदार्थ ओळखा. तंतुमय पदार्थ नसणारा, तर इथे आहे मार्गारीन. मार्गारीन हे वनस्पती तेलापासून बनवलेले कृत्रिम बटर म्हणजे लोणी आहे, जे निव्वळ फॅट म्हणजे मेद असते. यामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच काय, तर फायबर अजिबात नसतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बाजरी, पालेभाज्या आणि धान्याचा कोंडा हे सर्व वनस्पतीजन्य पदार्थ असून त्यांच्यात फायबरचे प्रमाण खूप असते या तिन्हीमध्ये. प्रश्न 26वा, पेंच, नवेगाव बांध व चांदोली हे गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहेत? पेंच, नवेगाव व चांदोली, तर हे काय आहेत? ही आहेत राष्ट्रीय उद्याने. तर पेंच जे आहे इथे, पेंच नागपूरमध्ये आहे, नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे आणि चांदोली सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी सीमा या ठिकाणी आहे. आणि ही महाराष्ट्रातील अधिकृत राष्ट्रीय उद्याने आहेत, म्हणजेच नॅशनल पार्क्स. असे एकूण महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. प्रश्न 27वा, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर कोणत्या आहेत? तिथे आहेत वारली आणि कोकणा. सोबतच काही ठिकाणी भिल्ल आणि कोकणा सुद्धा आढळतात, परंतु भिल्ल ही जमात प्रामुख्याने सातपुडा भागात आढळते. त्यामुळे सह्याद्रीचा मुख्य विचार करता वारली कोकणा हा पर्याय अधिक जवळचा आहे. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायापैकी कोणते? काळी मृदा, तर याचा व्हिडिओ तुम्ही कधी कधी पॉज करून सुद्धा वाचू शकता. तर पर्याय क्रमांक 4
याचं उत्तर असणार आहे या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. हे काळी मृदेच्या संदर्भात जे आहे वैशिष्ट्य नसणारं विधान आहे. बाकी तीनही त्याच्याशी संबंधित आहेत. प्रश्न 1, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? प्रश्न पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर याचं उत्तर आहे विहीर उपसा. तर महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी सर्वाधिक सिंचन सुमारे 55 ते 60% सिंचन हे विहिरीद्वारे होते. तर नदी किंवा कालव्यातून पाणी उपसून केलेले जाणारे उपसा सिंचन हे खर्चाचे असल्याने त्याचे प्रमाण सर्वात कमी किंवा मर्यादित क्षेत्रापुरते आहे. त्यामुळे विहीर सर्वात जास्त उपसा हा पर्याय अचूक आहे. म्हणजे उपसा सर्वात कमी. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न 30वा आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे की रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते. आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर फेसबुकला पाहत असाल तर पेज फॉलो करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून रिव्हिजनसाठी काम येईल. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.